देशात भाजपा प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष्य करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे। संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे। या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करणारे काळे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। सोलापूरच्या पूनम गेट येथे या विधेयकाची होळी करून शासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर म्हणाले, भाजपा सरकारचा हा लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट मजबूत आहे। पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि सरकारला थेट आव्हान देणार असेल। या काळ्या विधेयकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही। 10 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे हा मोर्चा जाहीर सभेत परिवर्तित झाला। यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे उपरणे परिधान करून जनसुरक्षा विधेयक आणून पाडा, मोदी शहा मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा गगनवेधी घोषणा देत संताप व्यक्त केला। नक्षलवाद, दहशतवाद थोपवण्याचे कारण देऊन आणलेले हे विधेयक प्रत्यक्षात लोकशाही विरोधी आहे। अस्पष्ट परिभाषा, गैरवापराची शक्यता, संविधानिक अधिकारांवर गदा आणि न्यायालयीन नियंत्रणाचा अभाव यामुळे ते नागरिक स्वातंत्र्य मर्यादित करते असे माकपाचे ॲडव्होकेट एम.एस. शेख म्हणाले। तर चेतन नरोटे यांनी हा कायदा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि आंदोलने नियंत्रित करण्यासाठी राजकीय अस्त्र ठरू शकतो म्हणाले। एखाद्या संघटनेत सामील झाल्यास किंवा तात्पुरत्या आंदोलनात सहभागी झाल्यास निरपराध नागरिकांवर कठोर कारवाई होण्याचा धोका आहे असे शरद पवार गटाचे नेते बळीराम काका साठे म्हणाले। तर प्राध्यापक डॉक्टर अजय दासरी, जिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा यांनी म्हटले, न्यायालयीन परवानगीची यंत्रणा मर्यादित ठेवून कार्यकारी यंत्रणेकडे जास्त अधिकार देणे धोकादायक आहे। हा अन्याय सहन केला जाणार नाही। तरुण माणूस नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांच्या आत्महत्या चालू आहेत। आदिवासी लढतोय, दलित लढतोय। आज एखादा सभा या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत, ज्यांच्या पोटी आम्हाला जन्म देतो या सगळ्या महिला बसलेल्या आहेत। या देशामध्ये तासाला 4 बलात्कार होतात आणि 3 लोकांचं मर्डर होतं। आपल्या मुलं शिकू शकत नाही। कोण गरीबाचा मुलगा 40-50 लाख भरून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकते? अशी भयानक परिस्थिती। म्हणून देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो, भारतीय जनता पक्ष RSS ला आम्ही इशारा देत आहे, कितीही तुम्ही हिंदुजनचं नाव घ्या, एकदा हा ज्वालामुखी स्फोट उडला, श्रीलंकेची अवस्था, बांगलादेशची अवस्था आणि आज सध्या नेपाळ जळत आहे। नेपाळ मिलिटरी असताना सुद्धा मंत्री पळून चालले, त्यांच्या बायकाला जिवंत जाळू लागलेला आहे। जनता एकदा रस्त्यावर आली ती कोणाला ऐकत नसते, हे मोदी साहेबांनी लक्षात ठेवावं।